मुंबई ठाणे पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट। मुंबईमध्ये सध्या पावसाची विश्रांती, रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत। अलर्टमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा। उद्यापर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका, अनावश्यक प्रवास टाळा। सरकारने दिलेला अलर्ट गांभीर्याने घ्या, मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार। जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू। स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, साताऱ्यात झाडं कोसळण्याच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला। सोनपूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला, तर मुंब्र्याच्या संजय नगरमध्ये ही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार। दादरमध्ये आज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं राम रक्षा आंदोलन। अमित साठमांवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। भाजप नेते अमित साठमांची राज ठाकरेंवर टीका, तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार। मौत के सौदागर, भाजपचा क्रूर चेहरा समोर। संजय राऊतांचा ट्विट करत अमित साठमांवर घणाघात, तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो। साठमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, बावनकुळेंची सारवासारो। वरळीच्या सातबाऱ्यावर कोणाचंही नाव लिहिलेलं नाही, पुढे काय करायचं ते वरळीकर ठरवतील। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं। अहिर यांची प्रतिक्रिया। राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठे तुडुंब, धरणं आणि धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी। पनवेलच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर 2 मुलं वाहून गेली। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, 19 बंधारे पाण्याखाली, तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजामध्ये सापडली। तिच्या बोटांना सूज, वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेरामध्ये कैद। सियानं केलेल्या अश्लील हावभावांवर वडिलांचं स्पष्टीकरण। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक। महिम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा आरोप। प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 आरोपी अटकेत। डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची सरकारची योजना। इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नसल्यानं पर्याय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती।